महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे। सर्व स्तरावरील सर्व विभागातील सर्व स्पर्शी प्रचार केल्यानंतर माझ्या सहकारी मित्रांनी आणि विशेषतः माझे संबंध नाट्यसृष्टी, कलासृष्टी, संगीतसृष्टी, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा या सगळ्यातल्या विविध कलावंतांशी माझा असलेला संबंध हा सर्वश्रुत आपल्याला माहिती आहे। कलाकार मित्रमंडळींनी सांगितलं, एकाने फोन केला, सांगितलं रे तुझ्या प्रचाराला मला यायचं आहे, दुसरा म्हणाला मी येतोच, मग म्हटलं आपण एकत्रच येऊया। मग शेवटच्या दिवशी जे शक्य आहेत ते सगळे आपल्या मराठी दूरचित्रवाहिनीवर नेहमीच आपल्या बरोबर असणारे, आपल्याला एका अर्थाने हास्य विनोदापासून आपल्या सगळ्या दृष्टीने मनोरंजन करणारे सगळे आमचे मित्र मैत्रिणी आज या प्रचारामध्ये आल्यात। त्या व्यक्तिशः मला शुभेच्छा द्यायला आल्यात। मी त्यांचा ऋणी आहे। आजपर्यंत मी त्यांच्यासाठी काय करू शकलो याचा मी पाढा नक्की वाचणार नाही, पण यापुढेही या माझ्या मराठी सिनेसृष्टी, कलासृष्टी, नाट्यसृष्टी, संगीतसृष्टीच्या मित्रांबरोबर मी उभा राहिलो आहे, यापुढेही उभा राहीन आणि या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांचेही प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकारसमोर पूर्ण करून घेईन। तीच भाषणं, तीच भाषा, तोच रंग आणि तोच वास। ज्या पद्धतीने सभांमध्ये असत्याचं नरेटिव्ह एका अर्थाने सारखी ओकारी करून उद्धवजींना हातात काहीच लागत नाही। उद्धवजी मुंबईचा विकास भाजपने केला, महाराष्ट्राच्या विकासासाठी मूलभूत प्रयत्न भाजपने केले। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या कामाला महाराष्ट्राने एकदा नाही दोनदा ना 100च्या वर जागा दिल्या आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणणं मांडता त्याच्यावर महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाचा काहीच विश्वास नाही, एवढंच मी सांगू इच्छितो। शरद पवार असं म्हणतात की मोदींनी नाव घेऊन आमच्यावर टीका करावी, व्यक्तिगत हल्ले लोकांना खरं तर आवडत नाही, मात्र मोदींच्या व्यक्तिगत टीकेमुळे आम्हाला मात्र त्याचा फायदा होतो। मोदींबद्दलची एवढी भीती ही विरोधकांमध्ये आहे की मोदीजी बोलले नाही तर आमचं काय, मोदीजी आमच्यावर बोलले तर आमचं काय, मोदीजी आले नाही तर काय। आणि म्हणून मोदी नावाचं एक यशस्वी नेतृत्व जे आहे त्याच्या सावलीमध्ये आम्हाला तरी थोडं वाढू द्या, विरोधक का होईना आपण वाढू द्या, असा प्रयत्न शरद पवारांच्या बोलण्याचा। असंही म्हणतात की देवेंद्र फडणवीसांमुळे जाहिरात देण्यात आलेली आहे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी का नको याचे दाखले देण्यात आले, ते म्हणजे कोविड झाल्यानंतर साखळी काँग्रेस मी तुम्हाला एक घोषणा सांगेन, भय, भूख, भ्रष्टाचार बड़ा है, हमारा देश काँग्रेस ने बिगाड़ा है, असं आम्ही त्यावेळेला म्हणायचो। तीच काँग्रेसची खरी ओळख आहे। मुंबईतले बॉम्ब ब्लास्ट काँग्रेसच्या काळातली जबाबदारी, मुंबईतल्या कोरोनाच्या काळामध्ये बॉडी बॅग पासून सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार, उबाटा शिवसेना आणि काँग्रेसची जबाबदारी, कोरोनाच्या काळामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ते, खड्डे, मारलेले उंदीर या सगळ्यातला भ्रष्टाचार, उबाटा सेना जबाबदार। या सगळ्यातून या भ्रष्टाचारापासून या शहराला आणि राज्याला मुक्त करायचं असेल तर महाविकास आघाडीपासून मुक्त करा, हा त्यातला संदेश आहे। मला असं वाटतं ही भाषा करणारे संजय राऊत यांची अवकात काय, त्यांची अवकात एक निवडणूक न लढण्याची, त्यांची लायकी आमच्या मतावर विधान राज्यसभेत निवडून जाण्याची आणि त्यांचा स्तर हा दुसऱ्या दिवशी त्यांचा पेपर पुढं कुठे घेतात त्याची आहे। त्यामुळे अवकातीप्रमाणे लायकीप्रमाणे
संजय राऊत यांनी बोलावं. शरद पवारांनी असे म्हटलं की देवेंद्र फडणवीस जो धार्मिक प्रचार राज्यामध्ये करतायत तो महाराष्ट्रासाठी घातक आहे. काहीही झालं तरी बारामतीचा जो निकाल आहे तो आमच्याच बाजूला आहे. आमच्या प्रचारावर तुम्ही घाबरता कशाला? आम्ही आमचा प्रचार करतोय, तुम्ही तुमचा प्रचार करा. तुमच्याकडे ना प्रचाराचे मुद्दे आहेत ना विकासाचे मुद्दे आहेत, आणि म्हणून आमच्या प्रचाराच्यावर जगणारी भांडवल आहे. बारामतीत आमच्याच बाजूला निकाल लागेल असंही त्यांनी म्हटलं. अपेक्षा करायला काय, स्वप्न बघायला काय? सर वोट जिहाद पर अभी जो आपका धर्म युद्ध छेड़ा है तो ये है उस पे बताइए थोड़ा। देखिए, वोट जिहाद के मामले में जिस प्रकार का स्टेटमेंट वो एक कोई सोनामी कोई करके कोई है नोमानी उसने किया है, अगर इस प्रकार का प्रचार वो करेंगे तो मतों का धर्म युद्ध तो होगा ही ना, और उसमें बोलना गलत है. एग्जिट पोल पे सर सरकार बनती हुई दिख रही है लेकिन बहुमत के करीब ही दिख रही है, तो एग्जिट पोल पे कितना विश्वास है? देखिए, हम जनता में है, एग्जिट पोल नहीं एग्जिस्टिंग पोल के हम मानते हैं, और एग्जिस्टिंग पोल जनता के बीच में रहने वाले को पता है वो हमारी तरह है. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठल्याही पद्धतीचं राजकारण किंवा राजकीय काम करत नसतं. देशहितासाठी, देशाच्या समस्यांवर बोलण्यासाठी एकत्रितपणे ते नक्की काम करत असतं. राष्ट्रभक्तीचा प्रखर विचार RSS मांडत असतं. ज्यांना या राष्ट्रभक्तीच्या विचारापासून दुखापत होते ते त्यांच्या विरोधात बोलत असतात. मला वाटतं संघाची भीतीच आहे त्यांना. संघाची भीती म्हणजे राष्ट्रभक्तांची भीती, राष्ट्रभक्तांच्या शक्तीची भीती, आणि राष्ट्रभक्तांच्या शक्तीच्या भीतीने हीन पद्धतीचं वक्तव्य करणारे खरगे हे संघावर टीका करत असतील तर आम्ही त्यांचा निषेध करतो. मग त्यांच्या सहकार्याने सांगा की तुम्हीच तुमच्या सहकार्याने सांगा. मग कशाला ईडीचा भाव करता, कशाला यंत्रणांचा भाव करता? हात स्वच्छ ठेवण्याचाच प्रयत्न करा, नसेल तर हात खिशात तरी ठेवा. खरगे जी की बात का हम निंदा करते हैं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ये राजनीतिक दल नहीं है, राजनीतिक काम करता नहीं है. ये राष्ट्रभक्तों की टोली है, राष्ट्रभक्त विचारों को पनपाने वाली टोली है. ये अपना काम कर रही है. उससे डरने वाले खरगे जी हीन भाषा का प्रयोग करते तो उनकी हम निंदा करते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.